नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय 2 किलो KGचा केकचे डेकोरेशन आज आपण पाहणार आहोत. तर आज मला केकची ऑर्डर आली होती. तर त्या केकचे डेकोरेशन मी कसे केले याचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत आज शेअर केलेला आहे. तर पाहू शकता अप्रतिम असा हा आपला केक रेडी झालेला आहे. अगदीच कस्टमर खूपच खुश झाले होते या केकला, कार्टून केकला. तर चला मग आपण याची डेकोरेशन पाहूयात. तर 1-1 किलोचे असे 2 मी बेस तयार करून घेतले होते चॉकलेट केकचे. तर एक केक आपला पूर्णपैकी थंड झाला होता रूम टेम्परेचरला. तर तो मी आता 3 लेअरमध्ये कट करून घेत आहे. तर पाहू शकता किती मस्त असं आपले स्पंज रेडी झालेले आहेत. आणि त्यासाठी प्रथम मी पाणी सोप करून घेतलेले आहे पायनॅपल क्रशने, कारण की आपल्याला चॉकलेट पायनॅपल केक करायचा आहे. पायनॅपल फ्लेवर द्यायचा आहे केकला. त्यामुळे पाणी मी तयार केलेले आहे पायनॅपल क्रश टाकून. आणि त्यानंतर केकच्या 3 लेअर करून घेत आहे. तर पाहू शकता नाईफच्या साहाय्याने मी 3 लेअर करून घेतलेले आहेत. तर पाहू शकता केकला भरपूरशा जाळी एकदम मस्त फुटलेली आहे. एकदम छानपैकी केक बेक हा झालेला आहे. तर त्याच्या 3 लेअर मी अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत. आपला दुसरा केक थंड होत आहे, तोपर्यंत आपण या केकची आयसिंग करून घेणार आहोत. तर दोन्ही केक हे 1-1 किलोचे आहेत. आपल्याला 2 किलोचा केक करायचा आहे. आणि त्यासाठी मी क्रीम बीट करून घेतली होती एकदाच. आणि जशी जशी लागेल तशी तशी आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि बाकीची फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत, म्हणजे की ती छानपैकी थंड राहील शेवटपर्यंत केक डेकोरेशन करेपर्यंत. तर त्यानंतर मी केक बोर्ड घेतला आणि त्यावर थोडी क्रीम लावली आणि आपले 3 लेअर कट करून घेतलेले केकचे ते ठेवले आणि केक छानपैकी पाण्याने सोप करून घेतलेला आहे. पाहू शकता ही स्टेप सर्वात महत्त्वाची आहे, कारण केक चांगला सोप केला तर छानपैकी चव येते केकला आणि तो कोरडा कोरडा असा होत नाही. आणि त्यानंतर केकवरती क्रीम घेतलेली आहे आणि त्यावर आपण पायनॅपल क्रश घातलेला आहे भरपूरसा. आणि छानपैकी आपण त्याची लेअर करून घेणार आहोत. तर प्रत्येक लेअरमध्ये भरपूरशी क्रीम आपल्याला घालायची आहे आणि क्रश पण भरपूर यूज करायचा आहे. त्यामुळे केकची चव ही अप्रतिम अशी येते. तर पाहू शकता ही दुसरी लेअर मी ठेवलेली आहे आणि छानपैकी तीही प्रत्येक लेअरप्रमाणेच ही पण लेअर आपण सोप करून घेणार आहोत. केक छान सोप केला म्हणजे केक हा ड्राय लागत नाही खाताना. अगदी मऊसूत असा छानपैकी आपला केक रेडी होतो. आणि त्यानंतर भरपूरसे क्रीम घालून त्यावरती मी क्रश घातलेला आहे. क्रश भरपूर असा घालायचा आहे, म्हणजे चव ही खूप छान येते केकला. हा घरगुती होममेड केक आहे, त्यामुळे तो अप्रतिम लागतोच लागतो. तर पाहू शकता दुसरी लेअर ठेवलेली आहे आपण आणि आता तिसरी लेअर आपण ठेवून घेणार आहोत. अशा 2 केकच्या आपण 6 लेअर बनवून घेतलेल्या आहेत. तर आपल्याला उंच असा 6 लेअरचा केक करायचा आहे. दुसरा केक थंड होत आहे, तोपर्यंत आपण याची आयसिंग तयार करून घेत आहोत. तर तिसऱ्या लेअरमध्येही भरपूरसं पाणी सोप करून घेतलेलं आहे. पाहू शकता मी चमच्याने सोप करते, त्याऐवजी तर तुम्ही स्प्रे वापरला तरीही काहीही हरकत नाही, पण मी चमच्याने भरपूरसं सोप करत आहे. आणि त्यानंतर आपण क्रम कोटिंग करून घेणार आहोत. क्रम कोटिंग करणे फार आवश्यक आहे, कारण केकचे क्रम हे क्रीममध्ये मिक्स होत नाहीत आणि फिनिशिंग छान येते. त्यामुळे आपल्याला प्रथम क्रम कोटिंग करून घेणे फार आवश्यक आहे. तर पाहू शकता भरपूरशी क्रीम यूज करून मी छानपैकी क्रम कोटिंग करून घेतलेली आहे.
खूप मस्त असा हा कार्टूनचा केक आहे. अतिशय अप्रतिम असा दिसायला आहे आणि चवीलाही खूप छान झाला होता. कस्टमरची फीडबॅक आला होता की ताई तुमचा केक हा खूप टेस्टी असा झाला होता. कस्टमर एकदम खुश होते या केकला. अगदी छोट्या मुलाचा केक होता हा. अगदी 5 वर्षाच्या मुलाचा हा केक आपण रेडी केला होता आणि तो कार्टूनचा केक आपण बनवला होता. तर पाहू शकता हा केक आता आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत, कारण याची क्रम कोटिंग झालेली आहे. कारण 3 लेयर आपण करून घेतल्या होत्या आणि आता आपल्याला अजून 3 लेयर या दुसऱ्या केकचे रेडी आपल्याला करायचे होते. तर केक अजून गरम होता, पाहू शकता. अगदीच गरम होता केक. तर मी तो प्रथम टिनच्या बाहेर काढून घेतला आणि छानपैकी त्याचे बटर पेपर काढून घेतला आणि अर्ध्या तासासाठी केक छानपैकी थंड होऊ दिला आणि त्याचे 3 लेयर मी करून घेतलेले आहेत. पाहू शकता अशा प्रकारे 3 लेयर केकचे मी करून घेतले आहेत. तर पाहू शकता अप्रतिम असा हा आपला बेक झालेला होता केक. छानपैकी स्पंजी असा आपला केक रेडी झालेला होता आणि हा केक मी ओव्हनमध्येच बेक करून घेतलेला होता आणि प्रीमिक्सपासूनच हा बेस आपण बनवलेला आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी केक बेक कसा करायचा याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी दिलेला आहे. तेथे जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता. तर त्यानंतर आपण तो फ्रीजमध्ये ठेवलेला केक घेतला आहे आणि त्यानंतर आपण त्याच केकवरती चौथी लेयर ठेवून घेतलेली आहे आणि त्यावर आपण नेहमीप्रमाणे केक सोप करून घेत आहोत. तर या चॅनलवरती तुम्हाला भरपूरशा केकच्या रेसिपी पाहायला मिळतील आणि शिकायलाही मिळतील आणि त्याचे केक बेक कसा करायचा आणि प्रीमिक्सपासून हेही मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये केक बेक करून दाखवणे हे फार मोठा व्हिडिओ तयार होतो. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवणे शक्य नाही आहे. त्यामुळे माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी केक बेक कसा करायचा प्रीमिक्सपासून हे डिटेलमध्ये दाखवलेले आहे. तेथे जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता. तुम्हाला नक्की तेथे जाऊन पाहायला मिळेल आणि शिकायलाही मिळेल. तर या व्हिडिओमध्ये मी केक बेक करून ठेवले होते आणि त्याची डेकोरेशन मी तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर अशा प्रकारे सर्व लेयर मी ठेवून घेतलेले आहे. बाकीच्या 3 लेयर बाकी होत्या आपल्या दुसऱ्या केकच्या, त्या मस्तपैकी ठेवून घेतल्या आणि त्याचेही क्रम कोटिंग आपण करून घेत आहोत. तर पाहू शकता अशा प्रकारे आपण क्रम कोटिंग करून घेत आहोत. अगदीच मोठा केक होता हा. 2 किलोचा हा केक रेडी झाला होता बनवून. त्यानंतर वरच्या साईडने पण आपण क्रीम लावली होती आणि छानपैकी आपण त्याची फिनिशिंग करून घेतलेली आहे. आणि साईडने पण भरपूरशी क्रीम लावून आपण केकला फिनिशिंग करून घेतलेली आहे. तर पाहू शकता पूर्ण केकला आपण क्रीम छानपैकी व्यवस्थिशीर लावून घेतली होती आणि आता फायनल फिनिशिंगसाठी आपण स्क्रॅपरच्या साहाय्याने आपण केक क्लीन करून घेणार आहोत. त्यामुळे छानपैकी आपल्या केकला फिनिशिंग येते. खालच्या साईडने फिरवत मी हळूहळू वरच्या साईडने आले. पाहू शकता अशा प्रकारे आणि छानपैकी आपल्या केकला छानपैकी फिनिशिंग आलेली आहे. पाहू शकता आणि वरच्या साईडनी पण मी छानपैकी फिनिशिंग करून घेतलेली आहे नाईफच्या साहाय्याने. आणि वरच्या साईडनी पण छानपैकी फिनिशिंग करून घेतली होती आणि बोर्ड छानपैकी मी क्लीन करून घेतला.
आणि त्यानंतर ब्ल्यू कलरने मी बॉर्डर तयार करून घेतलेली होती. हा छोट्या मुलाचा केक असल्याकारणाने ब्ल्यू कलर यूज करा अशी कस्टमरची डिमांड होती. त्यामुळे मी येथे ब्ल्यू कलरची बॉर्डर करून घेतलेली होती नोझलच्या साहाय्याने. अगदीच त्यांना भरपूर डिझाईन नको होती, त्यांना कार्टूनचा केक हवा होता. त्यामुळे अगदीच 2 बॉर्डर त्यांनी करायला सांगितल्या होत्या आणि भरपूरसं कार्टून केकला लावून द्या अशी त्यांची डिमांड होती. त्याप्रमाणे दोन्ही साईडनी मी बॉर्डर करून घेतली आणि छानपैकी सर्व कार्टून वेगवेगळ्या प्रकारचे मी केकला चिटकून दिले होते. तर पाहू शकता बॉर्डर रेडी झालेले आहेत, आपला केक रेडी झालेला आहे आणि आता भरपूरसे आपण कार्टून या केकला चिटकून देणार आहोत. तर पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या कार्टून आपण या केकला लावून देणार आहोत. त्यामुळे अगदीच मस्त असा केक दिसत होता कार्टून लावल्यामुळे. तर पाहू शकता मस्तपैकी सर्व साईडनी मी कार्टून व्यवस्थितशीर लावले होते. हा केक पाहता क्षणीच मुलगा खूप खुश झाला असं कस्टमरने मला कळवले. तर पाहू शकता मस्तपैकी आपण पूर्ण केकला व्यवस्थितशीर कार्टून लावून घेतले आणि तेथे बड्डे बॉयचे नाव पण मी टाकून घेतले होते. आणि त्यानंतर स्प्रिंकलच्या साहाय्याने भरपूरसे स्प्रिंकल मी केकवरती स्प्रेड केले होते. तर स्प्रिंकलमुळे केक हा अजूनही खूप सुंदर असा वाटत होता, पाहू शकता. आणि त्यानंतर मी सिल्वर कलरचे स्प्रे केला होता, त्यामुळे एकदम शायनिंग असा केक वाटत होता स्प्रेमुळे. तर खूपच मस्त असा हा केक रेडी झाला होता, पाहू शकता. पाहता क्षणीच तुमच्या लक्षात आलं असेल किती हा मस्त असा केक झाला होता. कस्टमरही खूप खुश होते आणि तो बड्डे बॉय पण अतिशय खुश झाला होता केक पाहून. अगदीच त्याला हवा होता असा केक त्याला मिळाला होता. तर पाहू शकता खूपच अप्रतिम असा हा केक वाटत होता आणि छानपैकी पॅकिंग करून मी या केकची त्यांना दिली होती. 2 बॉक्स एकत्र करून असा मोठा बॉक्स आम्ही रेडी केला होता. डेकोरेशन आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.